परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण केली, परंतु त्याला नंतर कळलं की त्याने त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असं काहीतरी बनवलंय. ती म्हणजे कोण रे? तुमची आमची आई. म्हणून त्याला खाली यावं लागलं. मंदिरमध्ये, मस्जिदमध्ये, चर्चमध्ये, गुरुद्वाऱ्यामध्ये त्याला राहावं लागलं. कारण त्यानं त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ असं काहीतरी बनवलं होतं. ती म्हणजे तुमची आमची माऊली आई. आई कधीच म्हणत नाही मी तुला 9 महिने पोटात ठेवलं त्याचं भाडं दे. आई कधीच म्हणत नाही तुझी टाळू मागली चल ते तेलाचे पैसे दे, ते टाळू मागली त्याचे पैसे दे, तुला जीव घातलं नाहू घातलं त्याचे पैसे दे. ती देत राहते देत राहते देत राहते. ती असते तुमची आमची आई. माझे मित्र राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर अमोल बागुल यांची ही कविता आई. ही कविता सादर करता श्री विशाल सुमनपुरी. ही कविता ऐकण्यापूर्वी प्रत्येकानं आपल्या आईचा चेहरा आपल्या डोळ्यांच्या समोर आणावा आणि ही कविता ऐकावी. आई. 9 महिन्याचं भाडं माय कुणाला मागते, दिला पुटूचा तुकडा माय जन्माला जागते, नाही मागत परत टाळू भरलेल तेल, नाही मागत परत टाळू भरलेल तेल. तिच्या डोळ्यातल पाणी बाई कुणी नेलं, तिच्या दुधात घडला साऱ्या जगाचा दगड, तिच्या विनरे भाकर लागे वातड वातड. अनाथाला विचारावं कशी असते रे आई, आंधळ्याला विचारावं कशी दिसते रे आई. तिच्या मायेची सावली नाही कशात मावली, तुझ्या पतंगाची दोरी तिनं काळजाची केली. आई जगण्याची शाळा त्यानं सार दिलं, तुझ्या सुख दुःखासाठी दादा काय काय केलं, ताई काय काय केलं. या जगातला सर्वात श्रीमंत जर कुणी असेल ना, ज्याला आई आहे ना रे, तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे रे. ती जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे रे. म्हणून आईला जपा रे, आईला जपा. जिनं आपल्याला जपलं तिला आपण जपलं पाहिजे रे. ज्याला आई नाही ना, ज्याची आई निघून गेली ना, त्याला विचारा रे आई काय असते रे, आई काय असते. आई म्हणजे एक सुंदर जग रे.